तर नमस्कार विद्यार्थी मित्रो, आपल्या सगळ्यांचं HD एक्झाममध्ये खूप खूप स्वागत करतो। विद्यार्थी मित्रो, खूप दिवसापासून आरोग्य सेवक, आरोग्य सेविका तसंच इतर JRBच्या पदाची परीक्षा रखडली आहेत। राज्यातून लाखो उमेदवारांची हीच मागणी आहे की लवकरात लवकर भरती परीक्षा घेण्यात यावी। पुढे आता लोकसभेची आचारसंहिता सुद्धा लागणार आहेत आणि विद्यार्थ्यांमध्ये भीतीचं वातावरण असं आहे की जर आचारसंहिता लागली तर या भरती परीक्षा कधी होणार, याचे वेळापत्रक कधी येणार, तर त्या संदर्भात काही माहिती द्या, कमेंट होत्या। त्यानंतर विद्यार्थी मित्र वेगवेगळ्या प्रकारे उमेदवार मागणी करत आहे। तर विद्यार्थी मित्र त्या संदर्भात अत्यंत महत्त्वाची माहिती देणार आहोत। वेळापत्रक खरंच कधी येणार आहेत? आरोग्यमंत्र्यांनी आपले गिरीश महाजन साहेब जे ग्रामविकास मंत्री आहेत त्यांनी काय माहिती दिली त्या संदर्भात सुद्धा या व्हिडिओच्या माध्यमातून महत्त्वाची माहिती आहेत। तसंच विद्यार्थी मित्र आरोग्यमंत्र्यांनी सुद्धा माहिती देऊन आरोग्य विभागातील सर्व पदाच्या नियुक्त्या लवकर देणार आहोत अशी महत्त्वाची माहिती दिली आहे। तसंच गिरीश महाजन साहेबांनी सुद्धा आता या भरती प्रक्रियेसंदर्भात काय माहिती दिलीत हे शेवटपर्यंत व्हिडिओज बघा। चॅनलवर नवीन असाल तर लगेच चॅनलला प्लीज सबस्क्राईब करून घ्या। तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्र ही महत्त्वाची न्यूज आहेत। आपण फास्टमध्ये वाचावे, मी तुमचा जास्त वेळ घेणार नाही आहेत। तर राज्यातील ग्रामसेवक तसेच आरोग्यसेवक पदाच्या हजारो जागेसाठी लाखो उमेदवारांनी अर्ज भरले आहे। 3 महिन्याहून अधिक काळ लोटला तरी अद्याप या दोन्ही पदाचा व अन्न निरीक्षक पदाच्या परीक्षेची तारीख ही अजून जाहीर झालेली नाहीत। दरम्यान लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता कोणत्याही क्षणी लागण्याची शक्यता असून निवडणूक प्रक्रियेत तरी भरती परीक्षा अडकली जाणार नाही अशी भीती विद्यार्थ्यांना समोर उभी ठाकली आहेत। देशाच्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त राज्य सरकारने राज्यभरामध्ये 75,000 शासकीय नोकऱ्याची घोषणा केली होती। त्यानुसार काही विभागात पदभरती राबविण्यात आली, त्यानुसार ही भरती प्रक्रिया सुरूच आहेत। दरम्यान 3 ते 4 महिन्याचा कालावधी लोटला तरी अजूनही काही पदाची भरती झालेली नाहीत। जिल्हा परिषदेतील आरोग्य विभागात कंत्राटी ग्रामसेवक, आरोग्यसेवक, अंगणवाडी पर्यवेक्षिका यासारख्या हजारो पदासाठीची जाहिरात 5-6 महिन्यापूर्वी प्रसिद्ध करण्यात आली होती। त्यासाठी राज्यभरातून लाखो उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत। 1,000 रुपये फी भरूनही या परीक्षा वेळेत घेण्यात आलेल्या नाहीत। त्यामुळे आता विद्यार्थ्यांमधून नाराजीचा सूर उमटू लागला आहे। त्याचबरोबर अन्न निरीक्षक पदाची परीक्षा अद्याप घेतलेली गेलेली नाहीत। दरम्यान एकीकडे या पदाची परीक्षा रखडली जात असताना त्यानंतर जाहिरात काढलेल्या काही पदाच्या भरतीची प्रक्रिया पूर्ण करण्यात आलेली आहेत। मात्र जिल्हा परिषदेची या पदाची प्रक्रिया रखडली आहेत। 34 जिल्हा परिषदेमध्ये हजारो पदे रिक्त असल्याने लाखोच्या संख्येने अर्ज दाखल झाले आहेत। त्यामुळे लाखो उमेदवारांचे परीक्षेच्या तारखाकडे लक्ष लागले आहे। त्यामुळे लवकरात लवकर या परीक्षा घेतल्या जाव्यात अशी मागणी जोर धरत आहे। दरम्यान ग्रामसेवक, आरोग्यसेवक इतर काही पदासाठी परीक्षेचे वेळापत्रक जाहीर होऊनसुद्धा परीक्षा घेतली जात नाही। ही परीक्षा पारदर्शकपणे घेऊन लवकरात लवकर निकाल लावून नियुक्ती द्यावी व उत्कृष्ट प्रामाणिक लाखो उमेदवारांना रोजगार मिळवून द्यावा अशी मागणी स्पर्धा परीक्षा समन्वय समितीचे प्रदेश उपाध्यक्ष प्रशांत शिरगोर यांनी केली। तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्र खूप सगळ्या विद्यार्थ्यांच्या अशाच कमेंट होत्या आणि त्यानुसार आता स्पर्धा परीक्षा समन्वय समिती तसंच इतरही उमेदवारांकडून आता प्रत्येक जिल्हा परिषदला फोन करून विचारणा केली जात आहे की तुम्ही भरती परीक्षा कधी घेतली जाणार, त्या संदर्भात माहिती द्या। तर सांगताय की या तारखेला वेळापत्रक येईन, त्या तारखेला वेळापत्रक येईन, वेबसाईटवर आम्ही माहिती देऊ, तसंच इतरही काही माहिती देत आहोत। तर विद्यार्थी मित्र आपलीसुद्धा राज्य सरकारला कळकळीची पूर्ण विनंती आहे की राज्य सरकारने यामध्ये डोकं घालून लवकरात लवकर भरती परीक्षेचा काहीतरी उमेदवारांसाठी परीक्षेचा वेळापत्रक जाहीर करावा। कारण की आता लोकसभेची आचारसंहिता लागणार आहेत आणि जर आचारसंहितेमध्ये ही भरती प्रक्रिया जर अडकली तर सर्व प्रशासन हे आचारसंहितेमध्ये त्याच्या गणगणित राहीन आणि इकडे ही भरती परीक्षेकडे दुर्लक्ष होईल अशी भीती आणि शंका व्यक्त केली जात आहे। त्यामुळे लाखो विद्यार्थ्यांची हीच मागणी आहे
की राहिलेली जिल्हा परिषद भरती लवकरात लवकर घेण्यात यावी, जेणेकरून विद्यार्थ्यांना दिलासा मिळेल. कारण की जिल्हा परिषद भरती कॅन्सल झाली होती आणि त्यानंतर विद्यार्थ्यांनी खूप निवेदनं देऊन या आता कुठे भरती परीक्षा होत आहे, त्यामध्ये पण हे महत्त्वाचे पदं राहिलेले आहेत. याच पदांना सर्वाधिक फॉर्म आलेले आहेत आणि याच पदाला जास्त उमेदवार आशेवर आहे. त्यामुळं शासनाला विनंती परत पुन्हा कळकळीची की ग्रामविकास खात्याचे जे मंत्री आहेत त्यांनी यामध्ये लक्ष घालावं आणि आपल्या अधिकाऱ्यांना सूचना देऊन लवकरात लवकर भरती परीक्षा राबवावी, अशी आपली सरकारला कळकळीची विनंती. तर अशाच माहितीसाठी चॅनलवर अपडेट राहा. तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला, खूप खूप धन्यवाद, आभारी आहेत.